विहारातील सर्व उपस्थित उपासक आणि उपासिकांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो। नमामि बुद्ध गुणसागरात सत्ता सदा होतु सुखी सवेरा। सर्व मौल्यवान गुणांनी भरलेल्या भगवान गौतम बुद्धाला मी वंदन करतो आणि सर्व प्राणी मात्र वैरभावापासून मुक्त व्हावे आणि सुख व्हावे अशी मी वंदना करतो। अशीच वंदना संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील आखरीच्या अध्यायात पसायदानाने केली होती की जो जो वांछित तो ते नाव प्राणी जात असे। अशाच पद्धतीने कायेची गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणच। काया हे शरीर दुर्गंधीनं भरलेलं आहे, घृणा करणारा आहे आणि मरण माणसाचा धर्म आहे। आपल्याला प्रत्येकालाच मरण येणारच आहे। हे रक्तमांसाचं शरीर हे आपण सत्कर्मी लावलं पाहिजे, खऱ्या अर्थानं जनतेच्या हितासाठी लागलं पाहिजे। जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती सर्व साधू संतांनी आपलं सगळं जीवन जनतेच्या कल्याणासाठी अर्पित केलेलं आहे। संत गाडगे महाराज असो, तुकडोजी महाराज असो, प्रत्येकाने आपलं जीवन लावलेलं आहे, साधू संतांनी लावलेलं। जर सर्वश्रेष्ठ संत शिरोमणी जर कोणी असेल तर माझ्या दृष्टिकोनातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यांनी आपल्या समाजाला अस्पृश्यतेला भेदभावाला नष्ट करून आपले जीवन अर्पित केलं आहे। नमामि धम्म सुगतीने दिलेत। ज्याच धम्मानं आपल्याला सुगतीचा मार्ग दाखवलेला आहे। सत्ता सदा होतु सुखी अवेरा। अशा पद्धतीनं सगळं प्राणी मात्र वैरभावापासून मुक्त व्हायला हवे। आणि नमामि संग मुनिराज सावक सत्ता सदा होतु सुखी अवेरा। अशा पद्धतीनं जो श्रावक संघ आहे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं मानवाच्या कल्याणासाठी झटलेला आहे। नमामि पंचक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा होतु सुखी अवेरा। कायेची गुच्छो सकल दुगंधो गच्छन्ति सभ्य मरण ऐच। मरण हा माणसाचा धर्म असल्यामुळे आपण सर्व मरणारच आहे आज उद्या। त्यासाठी जेवढं होऊन तेवढं आपलं शरीर सत्कर्मासाठी लावायला हवं। अशा पद्धतीनं ही बुद्धाची वंदना असून सारी प्राणी मात्र वैरापासून मुक्त झाले पाहिजे आणि ते सुखी झाले पाहिजे असे या ठिकाणी म्हणू इच्छितो। जय भीम, नमो बुद्धाय।